Hello students, welcome to our channel. Myself Komal Bagre, and in this video we learn evidences of evolution. In last video we learned about the evolution and theory of evolution. Collective thinking upon all above mentioned theories implies that evolution is everlasting process of changes. Means वरील सिद्धांतांचा एकत्रित विचार केल्यास आपण असे म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलाची अखंड प्रक्रिया आहे. However, it needs proof to prove it. आणि ते सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज असते. ही जी उत्क्रांती आहे ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज आहे. Following are various proofs available in support of the theories mentioned above. आणि वरील सिद्धांताच्या पुष्टीसाठी अनेक पुरावेही उपलब्ध आहेत आणि ते पुरावे आपण खालीलप्रमाणे बघू. फर्स्ट प्रूफ इज मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. याला म्हणतात बाह्यरूपीय पुरावे. बाह्यरूपीय म्हणजे जे सजीव आहेत त्यांची जी बाह्य रचना आहे ती कशी होती त्याला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणतात. ट्राय दिस. यामध्ये पहा त्यांनी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग इमेजेस अँड नोट द सिमिलॅरिटीज बिटवीन गिव्हन ॲनिमल इमेजेस अँड प्लांट इमेजेस. पुढील चित्रांचे निरीक्षण करून वनस्पतींच्या चित्रात व प्राण्यांच्या चित्रात कोणते साम्य आढळतात याची नोंद करा. कोणते साम्य आढळतात तर सिमिलॅरिटीज म्हणजे सारखेपणा किंवा काय साम्य आहे. तर तुम्हाला पाहायचं आहे. तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे बघा. सी द इमेज. वरच्या अप्पर साईडने तुम्हाला ॲनिमलचे चित्र दिले आहेत आणि खालच्या साईडने तुम्हाला प्लांटचे. तर यामध्ये बघा काय तुम्हाला सिमिलॅरिटीज दिसते. व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक द स्ट्रक्चर ऑफ माउथ. स्ट्रक्चर ऑफ माउथ म्हणजेच प्राण्यांच्या तोंडाची रचना. देन पोझिशन ऑफ आईज. डोळ्यांचे स्थान. डोळ्यांचे स्थान बघा. तर स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स अँड इयर पिनिंग म्हणजेच काय तर कानांची रचना तसेच नाकपुड्यांची रचना. अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन बॉडी आर सीन इन ॲनिमल्स whereas similarities in characters like ओके. तर पहा त्याच प्रकारे या प्राण्यांच्या शरीरावर दाट केस हे यांचं सिमिलॅरिटीज आहे. पहिली सिमिलॅरिटीज आहे स्ट्रक्चर ऑफ माउथ म्हणजे यांच्या तोंडाची रचना. सेकंड आहे पोझिशन ऑफ आईज. डोळ्यांचे स्थान. तिसरा आहे स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स अँड इयर पिना. नाकपुड्या तसेच कानांची रचना आणि थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन बॉडी आणि अंगावरील दाट केस. हे सर्व सिमिलॅरिटीज तुम्हाला या डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल्स वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच प्रकारे सिमिलॅरिटीज इन कॅरेक्टर्स लाईक द लिप शेप. आता आपण प्लांट्समध्ये बघू. लिप शेप पानांचा आकार. लिप व्हेरिएशन म्हणजेच ते पानावरील शिरा विन्यास आपण त्याला म्हणतो. लिप पेट्योल पानांची रचना एक्सेट्रा म्हणजे पानांचा आकार. त्या पानावर असलेले शिरा विन्यास तुम्हाला या ठिकाणी शिरा विन्यास म्हणजे जाळीदार तुम्हाला अशा रेषा दिसतात पानावरच्या त्या. आणि त्याच प्रकारे लिप पेट्योल म्हणजेच काय तर पानांचा आकार. या सर्व सिमिलॅरिटीज आहेत जे आपल्याला प्लांट्समध्ये पाहायला मिळतात, वनस्पतीमध्ये पाहायला मिळतात. दिस इंडिकेट्स दॅट देर आर सम सिमिलॅरिटीज इन दोज ग्रुप्स अँड हेन्स इट प्रूव्स दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम
and same and must have common ancestors. याचा अर्थ असा की या सगळ्या त्यांच्या साम्य जे त्यांच्यामध्ये सिमेट्रीज आहे याच्यावरून हे सूचित होते की या गटामध्ये जे सिमेट्रीज आहेत, जे सारखेपण आहे, जे साम्य स्थळे आहेत, यामुळेच त्यांचा उगम पहा, देअर ओरिजिन, त्यांचा उगम हा समान आहे, सेम आहे, अँड मस्ट हॅव कॉमन एन्सेस्टर्स, आणि ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध होते. म्हणजे यांचे जे एन्सेस्टर्स आहेत, पूर्वज, त्यांच्या पण शरीराची रचना अशीच असेल, त्यांचं पण स्ट्रक्चर असं असेल, आणि हे त्यांच्यापासून तयार झाले म्हणून यांचे पण जे स्ट्रक्चर्स आहेत हे अगदी हुबेहूब त्यांच्यासारखं आहे. तर याला हे झाले आहेत मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस, म्हणजे याला म्हणतो आपण बाह्यरूपीय पुरावे. सेकंड इव्हिडन्स आहे एनाटॉमिकल इव्हिडन्सेस. एनाटॉमिकल इव्हिडन्सेस बघा, याला म्हणतात शरीरशास्त्रीय पुरावे. शरीरशास्त्रीय पुरावे. आता यू कॅन सी बिसाइड डायग्राम और इमेज, तुम्हाला बघू शकता तुम्ही बाजूची आकृती. इन दिस फिगर ह्युमन हँड, फोरलेग ऑफ ऑक्स, पेटिगियम ऑफ बॅट अँड फ्लिपर ऑफ व्हेल. म्हणजे या ठिकाणी तुम्ही दिसते ह्युमन हँड, मानवाचा हात, त्यानंतर फोरलेग ऑफ ऑक्स, बैलाचा जो पाय आहे आपण त्याला म्हणू शकतो ते, त्यानंतर पेटिगम ऑफ बॅट, वटवाघळाचा याला चर्मपर म्हणतात, आणि इथे फ्लिपर ऑफ व्हेल, देवमाशाचा पर. म्हणजे हे सर्व या प्राण्यांचे बोन स्ट्रक्चर आहेत. हे बोन्सचे स्ट्रक्चर बघा. इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर्स, जर या चित्राचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर देअर डझंट सीम एनी सुपरफिशियल सिमिलॅरिटी बिटवीन ह्युमन हँड, फोरलेग ऑफ ऑक्स, फ्लिपर ऑफ व्हेल अँड पेटिगियम ऑफ बॅट. म्हणजे तुम्हाला मानवाचा हात आहे, त्यानंतर बैलाचा पाय आहे, वटवाघळाचा पंख व देवमाशाचा पर, यात तुम्हाला कोणत्या प्रकारचा वरवर पाहता सारखेपणा तुम्हाला दिसणार नाही, आणि कोणते याच्यामध्ये सिमिलॅरिटीज नाही. Similarly, use of each of those structures is different in respect to animals. तसंच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यात असलेला उपयोगही हा वेगवेगळा आहे. ओके, मानवाच्या हाताचा उपयोग वेगळा आहे, बैलाच्या पायाचा उपयोग वेगळा आहे, वटवाघळाच्या पंखाचा उपयोग वेगळा आहे, देवमाशाच्या परचा उपयोग वेगळा आहे. त्यांचे जे युजेस आहेत ते सुद्धा काय डिफरंट आहेत. However, there is similarity in structure of bones and bony joints in organs of each of those animals. त्यामुळे त्यांच्या रचनेतही तुम्हाला भिन्नता दिसेल, कारण की प्रत्येकाचा फंक्शन हे वेगवेगळे असल्यामुळे त्यांचे जे स्ट्रक्चर आहे त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगळेपणा दिसतो. बट there is similarity in structure of bones and bony joints in organs of each of those animals. परंतु प्रत्येकाच्या वयातील हाडांच्या रचनेत बघा, त्यांच्या फंक्शनमध्ये, त्यांच्या उपयोगामध्ये, त्यांच्या जे आहे ॲनिमल्स हे डिफरंट आहे, परंतु सगळ्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सिमिलॅरिटी दिसणार नाही. बट structure of bones and bony joints in organs of each of those animals, यांच्या हाडांच्या रचनेत आणि हाडांच्या जोडणीमध्ये आपल्याला साम्य दिसून येते. प्रत्येकाच्या हाडाची जोडणी आणि त्यांची रचना ही सेम आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा, प्रत्येकाच्या हाडाची जी जोडणी आहे ती सेम आहे आणि त्यांची रचना सुद्धा सेम आहे.
This similarity indicates that those animals may have common ancestors. आणि हे साम्य आपल्याला काय दर्शवते तर त्यांचे पूर्वज समान असावेत आणि म्हणूनच त्यांच्या पूर्वजापासून त्यांचे जे पूर्वज आहेत त्यांच्या पण या बोनची हाडांची रचना अशीच होती आणि त्यांच्यापासून हे प्राणी निर्माण झाले म्हणून यांच्या पण हाडांची रचना अगदी त्यांच्यासारखी सेम आहे हे आपल्याला इथे दिसते. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बोन्स. हाडांची रचना आहे आणि हे जे पुरावे आहेत याला आपण अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस असं म्हटलं, शरीरशास्त्रीय पुरावे. कॅन यू टेल, सांगा पाहू, सजीवांच्या शरीरातील विविध अवयव कोणते आहेत? विच आर द डिफरंट ऑर्गन्स इन बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स. तुम्हाला माहित असतील की सजीवांच्या शरीरातील विविध अवयव कोणते आहेत. त्याच प्रकारे इज इच ऑफ द ऑर्गन्स युजफुल टू ऑर्गॅनिझम्स. शरीरातील प्रत्येक अवयव त्यास उपयोगी पडतो का? याची उत्तरं तुम्हाला माहित असतील. फर्स्ट, विच आर द डिफरंट ऑर्गन्स इन बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स. सजीवांच्या शरीरातील विविध अवयव कोणते तर तुम्हाला माहित आहे. जसं हार्ट आहे म्हणजे हृदय, लंग्स आहे फुफ्फुस. these are two important organs. त्यानंतर ब्रेन, त्यानंतर आहे इंटेस्टाईन, लिव्हर, किडनी. these are the different types of organ of organisms or these organ. त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे इज इच ऑफ द ऑर्गन्स युजफुल टू ऑर्गॅनिझम. म्हणजे शरीरातील प्रत्येक अवयव हा त्या सजीवांना उपयोगी पडतो का? तर जी पण त्याचा फंक्शन असेल, प्रत्येक ऑर्गनचं फंक्शन हे डिफरंट असतं, वेगवेगळं असतं आणि ते फंक्शन ते ऑर्गन काय करत असतं, कॅरी करत असतं किंवा ते ऑर्गन पार पाडत असतं. तर ब्रेन आहे, ब्रेन इज द ब्रेन इज मेन ऑर्गन ऑफ बॉडी. हा महत्वाचा अवयव आहे कारण तो सर्व बॉडीवर कंट्रोल करण्याचं काम करतो. त्याच प्रकारे हार्टचं काम आहे, फंक्शन आहे ब्लड सर्क्युलेशन. त्याच प्रकारे लंगचं फंक्शन आहे काय करणे, रेस्पिरेशन करणे. आणि किडनीचं तुम्हाला माहित आहे ब्लड प्युरिफिकेशन. तर अशा प्रकारे प्रत्येकच जे अवयव आहे हा या सजीवांना युजफुल असतो, उपयोगी असतो. आणि असे काही फ्यू असं म्हणू शकतो किंवा सम लिटिल ऑर्गन्स, जे असे ऑर्गन्स आहेत शरीरामधील की जे अजिबातच कोणत्या प्रकारचं फंक्शन करत नाही. आपण काल पण बघितलं आहे की दे डोंट परफॉर्म एनी फंक्शन, कोणत्या प्रकारचं फंक्शन ते परफॉर्म करत नाही. तर असे अवयव सुद्धा सजीवांच्या शरीरामध्ये असतात. फॉर एक्झाम्पल अपेंडिक्स. नाउ वी विल सी वेस्टिजियल ऑर्गन्स. वेस्टिजियल ऑर्गन्स मीन्स अवशेषांगे. Degenerated or underdeveloped useless organs of organisms are called as vestigial organs. सजीवांमध्ये नष्ट पावलेले किंवा अपूर्ण वाढ झालेल्या, त्याच प्रकारे कोणत्याही प्रकारचा उपयोग नसलेल्या इंद्रियांना किंवा अंगांना आपण अवशेषांगे वेस्टिजियल ऑर्गन्स असं म्हणतो. In living organisms, sudden development of new tissues or organs for living in changing environment is not possible. आणि बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांमध्ये अचानकपणे नवीन टिश्यू, नवीन ऊती किंवा कोणत्याही प्रकारचे नवीन अवयव हे उत्पन्न होऊ शकत नाहीत. इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. तर अस्तित्वात असलेल्या इंद्रियातच ग्रॅज्युअल चेंज, क्रमाक्रमाने बदल घडून येतात. म्हणजे आपल्याला असं दिसतं की कोणत्याही प्रकारचं ऊती म्हणा, टिश्यू आहे किंवा कोणत्याही प्रकारचा अवयव एकदा सजीव निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये पटकन किंवा ते उत्पन्न होत नाही. तर त्याच्या शरीरामध्ये आधीच असलेल्या इंद्रियामध्ये क्रमाक्रमाने बदल होत जातो, बदल घडून येतो.
मोस्टली अ स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. आणि बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते. एका स्पेसिफिक मोस्टली अ स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ही जी रचना आहे किंवा हे जे अवयव आहेत तर हे उपयोगाचे ठरतात. However, some structure under different situation may become useless or even harmful. परंतु काही परिस्थितीमध्ये किंवा भिन्न परिस्थितीमध्ये मात्र हेच ऑर्गन्स आहेत किंवा हेच रचना जी आहे ती हानिकारक ठरते किंवा निरुपयोगी ठरते. Such structures begin to degenerate under such situations as per the principle of natural selection. आणि अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. म्हणजे निसर्ग निवडीच्या सिद्धांतानुसार ही जी इंद्रिये आहेत किंवा अवयव आहेत की ज्यांचा बॉडीला हार्म आहे किंवा जे अजिबात युजलेस आहेत तर अशा अवयवांचा काय होतो नाश व्हायला लागतो. इट टेक्स thousands of years for a structure to disappear. आणि एखादे युजलेस असे ऑर्गन्स नाहीशी होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. जे निरुपयोगी असे अवयव आहेत हे नाहीशी होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. Such organs are seen in different phases of disappearance in different animals. आणि या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था वेगवेगळ्या फेजेस जे आहेत त्या निळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात दिसतात. Such organ though non-functional in certain organisms, it may be functional in other organisms. मग हे अवयव एखाद्या प्राण्याच्या शरीरामध्ये नॉन फंक्शनल असतात, निरुपयोगी असतात, कोणत्याही प्रकारचे कार्य करणारे नसतात. तर हेच अवयव दुसऱ्या सजीवांच्या शरीरामध्ये मात्र कार्यक्षम असतात, फंक्शनल असतात. दॅट इज इट इज नॉट वेस्टिजियल इन अदर ऑर्गॅनिझम. म्हणजेच ज्यांच्या शरीरामध्ये हे फंक्शनल आहेत त्यांच्यासाठी हे अवयव वेस्टिजियल म्हणजे अवशेषांगी नसतात तर ते युजफुल असतात. अपेंडिक्स फॉर एक्झाम्पल अपेंडिक्स बघा अपेंडिक्स इज वेस्टिजियल ऑर्गन हे एक अवशेषांग आहे पण कोणासाठी बघा अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन मानवासाठी ती निरुपयोगी आहे. मानवाला त्याचा कोणत्या प्रकारचा उपयोग नाही. मानवाच्या शरीरामध्ये ते प्रेझेंट आहे परंतु ते युजलेस आहे. इज युजफुल अँड फुली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट्स. परंतु रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये मात्र हे पूर्णपणे उपयोगाचे आहे आणि पूर्णपणे कार्यक्षम आहे. सिमिलरली मसल्स ऑफ इयर पिन्ना त्याच प्रकारे तुम्ही डायग्राम बघू शकता. इथे अपेंडिक्सची डायग्राम तुम्ही बघू शकता. हे अपेंडिक्स जे आहे तर हे अपेंडिक्स ॲनिमल्समध्ये युजफुल आहे, फुल्ली फंक्शनल आहे. तर हेच अपेंडिक्स मानवामध्ये युजलेस आहे. त्यानंतर साईडची डायग्राम बघा तुम्ही. इयर मसल्सची तुम्हाला दिसते. आपण त्यांना कणांची स्नायू म्हणतो. इयर पिन्ना विच आर युजलेस टू ह्युमन. मानवाच्या कानामध्ये जे या कानाच्या मसल्स आहेत त्या कशा आहेत तर युजलेस आहेत, निरुपयोगी आहेत. आर युजफुल इन मंकी फॉर मुवमेंट ऑफ इयर पिन्ना. तर हेच इयर पिन्ना हेच कानांचे जे स्नायू आहेत हे माकडांमध्ये हालचाल करण्यासाठी कानाची हालचाल करण्यासाठी उपयुक्त आहेत. व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन्स लाईक टेलबोन, विजडम टीथ अँड बॉडी हेअर्स आर प्रेझेंट इन बॉडी ऑफ ह्युमन बीइंग. तर अशा प्रकारचे अनेक असे वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत जे मानवाच्या शरीरामध्ये असतात. जसं त्यांनी दिले आहे की टेलबोन त्याला आपण माकडहाड म्हणतो, विजडम टीथ अक्कलदाढ आहे, अंगावरचे केस आहेत. तर हे सर्व आहे वेस्टिजियल ऑर्गन्स. या ठिकाणी तुम्हाला विजडम टीथ दिसत आहे, टेलबोन दिसत आहे. तर हे सर्व आहे वेस्टिजियल ऑर्गन. तर विद्यार्थ्यांनो आपण यामध्ये इव्हिडन्सेस बघितले आहेत, पुरावे बघितले आहेत. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल अशी मी आशा करते. आणि नेक्स्ट व्हिडिओ वी विल डिस्कस अबाउट द paleontological evidence and natural selection of Darwin's theory हे आपण बघणार आहोत. तोपर्यंत विद्यार्थ्यांनो व्हिडिओ बघा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि
Stay home, stay safe, keep learning. Goodbye. Thank you.